यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय ऋषिकेश दादा कराड साहेब. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत श्री सेवालाल महाराज आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या चरणी वंदन कर. मंचावर उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय श्री आमदार रमेशप्पा कराड साहेब आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी आजच या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे आमचे मार्गदर्शक माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे साहेब आणि आपल्या या नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार शोभाताई आणि इतर सगळेच मान्यवर. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी ज्या वेळेला या निवडणुकीचं वारं पेटलंय, 2 दिवसावर 3 दिवसावर मतदान आहे, आपण सगळ्यांनी इथं बसलेले जवळपास सगळ्यांनीच या रेणापूरनी 20 वर्षापूर्वी मुंडे साहेबांना आपण सगळ्यांनी या रेणापूरमधनं मोठं केलं, देशावर नाव गाजवलं. त्यानंतर 20 वर्ष आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सोबत आमचे नेते आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेबांनी संघर्ष केला. त्यावेळेला सुद्धा इथं बसलेल्या माझ्या माय माऊली, माझे वडीलधारे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद होते. त्यामुळं आपला नेता या मतदारसंघामध्ये 20 वर्ष संघर्ष करू शकला. आणि आपण 20 वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न, 2009 पासून सातत्याने प्रयत्न केलेलं स्वप्न 2000च्या या 25च्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते पूर्ण झालं. आणि त्याच्यानंतर होऊ घातलेली ही नगरपंचायतीची निवडणूक. आज मला काही ठिकाणी बसले असताना भरपूर लोक म्हणतात की तंड्यामध्ये काहीतरी वेगळं होईल, कुणीतरी त्यांना मिसगाईड करेल, कुणीतरी त्यांना वेगळ्या दिशेने घेऊन जायचा प्रयत्न करताय. पण मला हा ठाम विश्वास आहे, कारण का तुम्ही लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवर प्रेम केलेले लोक आहेत. तुम्ही आमचे नेते रमेशप्पा कराड साहेबांवर प्रेम केलेले लोक आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये कमळ आहे. त्याच्यामुळे आपला हात हा कमळ सोडून इकडे तिकडे कुठं जाऊ शकत नाही, याचा ठाम विश्वास एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मनामध्ये. आपण इथं दिलेले उमेदवार, सगळेच उमेदवार रात्रंदिवस आपल्यासाठी मेहनत करतायत. गेली 8 वर्ष झालं, त्याच्यामध्ये 2 वर्ष प्रशासन लागलं, तरी सुद्धा आपल्या एकाही उमेदवारांनी आपल्या कुणाला पाठ फिरवली नाही. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी येणाऱ्या 2 तारखेला या 5च्या 4च्या 4 आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आणि वरती आपल्या शोभाताईंना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करायचा आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलोय, मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय. बाकीचं सगळं आपले नेते रमेशप्पा कराड साहेब तर बोलणारच आहेत, पण जाता जाता मला फार काही बोलायचं नाही, एवढंच सांगतो हे सगळे जे उमेदवार आहेत, आपल्या तंडातले कुणा कुणाचं लेकरू आहे, आपल्या पोटचे मुलं आहेत, त्याच्यावरच एकच सांगतो, मी जरी रमेशप्पांना कुंडच पण मग तुम्हाला पण कुंडच. त्याच्यामुळं कुठं कधी काही अडचण आली, नगरसेवकाने एखादं काम केलं नाही तर नगराध्यक्ष पद आहे, तिथे काही अडचण मिटली नाही तर मी आहे, आणि माझ्याकडे जरी नाही मिटली तर रमेशप्पा कराड साहेबांचा दरवाजा 12 महिने 24 तास आपल्या सगळ्यांसाठी उघडा आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होणार आहे. काय भारतीय जनता पार्टीचा विजय असो, पण येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला प्रचंड बहुमत, आपल्याला 2 मतदान करायचे, एक नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी. आणि 3 तारखेला नगराध्यक्ष ही भारतीय जनता पार्टीचा होणार आहे. आणि या 4 नाही, या 17च्या 17 वॉर्डामध्ये नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेबांचा आणि आदरणीय श्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा होणार आहे. आपला उमेदवार
मी परत एकदा सांगतो, हे 4-5 जण नसून आपला उमेदवार हे रमेशप्पा कराड साहेब आहेत आणि आपलं चिन्ह हे कमळ आहे आणि आपला नेता हा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहे. त्याच्यामुळे जेवढं प्रेम तुम्ही गेल्या विधानसभेमध्ये रमेशप्पा कराड साहेबांना केलं, आपले आशीर्वाद मतदान रूपी रमेशप्पा कराड साहेबांना दिले, तसेच आशीर्वाद परत एकदा रमेशप्पा कराड साहेबांच उभे हे आपल्या मनात बांधायचं आणि 2 तारखेला लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना इथलं कमळाचं बटन दाबून आपल्याला परत एकदा श्रद्धांजली व्हायची. एवढाच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.